प्रश्न असा आहे की हे जे घरकुलाचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा बांधकाम चालू झाल्यावर जे सर्टिफाय करण्यासाठी जे इंजिनियर येतात म्हणजे आरएचची ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून पैशाची मागणी करतात. 15,000 रुपये कमीत कमी ते मागतात. आणि माझ्या नायगाव पंचायत समितीमध्ये एकट्या नायगाव पंचायत समितीमध्ये 11 इंजिनियरनी कबुली दिली व्हिडिओवर की ते पैसे खातात म्हणून आणि त्यांना जिल्हा परिषदेने तात्काळ सस्पेंड केलं. त्यानंतर उमरी पंचायत समितीमध्ये सुद्धा एक इंजिनियर जी बाई होती तिच्या जागी नवरा काम करत होता आणि पैसे पण खात होता. त्यालाही तात्काळ निलंबित करण्यात आले. परंतु माझा सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना हा प्रश्न आहे की हे जेव्हा सगळा भ्रष्टाचार चालू असतो इंजिनियरकडून बीडीओला माहीत नसणं हे शक्यच नाही. फक्त बीडीओला नाही तर जिल्हा परिषद मुख्यालयातील जे डेप्टी सीओच्या लेवलचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा याची कल्पना असते. मी तर म्हणेल की याचे हप्ते त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचत असतील. तर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला अशी बाब निर्देशनास आल्यानंतर की इंजिनियर त्या ठिकाणी पैसे खातात तर आपण बीडीओला तर सस्पेंड करालच परंतु डेप्टी सीओ स्तराच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महोदयांनी एक गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात याच्याही अगोदर माझ्याकडे त्यांची तक्रार होती. त्या संबंधित सगळ्या इंजिनियरवर कारवाई तर अगोदर झालेली आहे. तर आपण जर सांगितलं की घरकुलाच्या लाभार्थ्याकडून पैसे घेणं हे पाप आहे. एवढ्या गोरगरीब माणसाला घर देत असताना आणि त्याला मदत होत असताना अशा लाभार्थ्याकडून पैसे मागणं हेच मुळात चुकीचं आहे. स्पेसिफिक असा कुठलीही कंप्लेंट आली तर त्याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. संबंधित बीडीओ असतील, संबंधित डेप्टी सीओ असतील, या सगळ्यांना या प्रक्रियेमध्ये जबाबदार धरलं जाईल आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल. 7/10/2024 रमाई घरकुलच्या माध्यमातून नवबोधांसाठी शिराळा हा आपला पूर्ण गट आहे. आणखीन वाळव्यातली 48 गावातली 8 गावं ही उपगटामध्ये येतात. त्यांना आपण अतिरिक्त निधी देण्याच्या संदर्भातला घोषवारा मागवण्याच्या संदर्भातली प्रक्रिया केली होती. अजूनपर्यंत त्याच्या संदर्भातली कोणतीही कारवाई झालेली नाही. तो एक आपल्याला मुद्दा शासन पटलावरनं निश्चितपणे लवकरात लवकर निर्गत करणं गरजेचं आहे. आणि दुसरं माझी आपल्याकडनं विनंती आहे, 1,20,000 रुपये आपली मूळ किंमत होती, त्यामध्ये 27,000 रुपये आपण अतिरिक्त देत होतो. 12,000 रुपये आपल्याला शौचालयासाठी अगोदर मिळत होते. आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 15,000 रुपये आपण थेट घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती त्या दिवशी डीबीटी केले. त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या असणाऱ्या व्यासपीठावरनं सांगितलं की 50,000 रुपये आपण अतिरिक्त ह्या घरकुलधारकांना देणार आहोत. त्यातले 35,000 रुपये असणाऱ्या घरकुलाच्या खर्चासाठी आणि 15,000 रुपये सौर पॅनेलसाठी. तो जो निर्णय आहे त्याची निर्गती आजपर्यंत योग्य पद्धतीनं झालेली नाही आणि ती झाली नसल्यामुळं अनेक घरकुलधारकांनी घरं बांधलेली आहेत पण त्या असणाऱ्या पैशाची व्यवस्था न झाल्यामुळं त्यांच्यासमोर अनेक असणारे आर्थिक अडचणी आहेत. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी आवताडे साहेब बोलले त्या पद्धतीनं आपल्या असणारी अनेक घरकुलं आपल्या सहकार्याने अशी बांधलेली आहेत की ती जी गायरांमध्ये आहेत. एक आपल्याला महाराष्ट्रभर एक महिन्याचा ड्राईव्ह काढता येईल का की ज्यामध्ये प्रांत आपल्या असणारे तहसीलदार आणि बीडीओ यांच्यामार्फत हे सगळे घरकुलदार जे असतील त्यांचं नियमानुकरण करून आपण त्यांना त्यांच्या असणाऱ्या घराचे पट्टे देऊ शकाल का? हे माझे 3 पॉइंटेड प्रश्न आहेत. त्यातला महत्त्वाचा शिराळ्याच्या असणाऱ्या अतिरिक्त रमाई घरकुलधारकांचा निधी आपण कधी वितरित करणार हा मात्र आज आपण त्या संदर्भातली स्पष्ट ग्वाही द्यावी. माननीय देशमुख साहेबांनी त्यांच्या शिराळा तालुक्यातला ह्या प्रश्नाशी संबंधित प्रश्न नाही तरी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पण शिराळा तालुक्यातल्या घरकुल रमाई घरकुल असलेल्या अतिरिक्त अनुदान सदस्य महोदय घरकुलाला मंजूर अनुदानाच्या पुढे जाऊन अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद नाही आहे. त्याला GR आहे त्याला अतिरिक्त अनुदान देता येणार नाही. दुसरा विषय आपण सांगितला की घरकुलासाठी आपण 1,20,000 रुपये देतो, मनरेगातनं 28,000 रुपये देतो, स्वच्छ भारत मिशनमधनं 12,000 रुपये देतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण 50,000 रुपये लाभार्थ्याला अतिरिक्त देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्यातील 15,000 रुपये जो आहे तो 15,000 रुपये सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी 15,000 रुपये त्यातले वापरून प्रधानमंत्री सौर घर योजनेतनं 30,000 रुपयेचं अनुदान आणि 15,000 रुपये लाभार्थ्यांना त्यामध्ये घालावेत आणि 60,000 रुपयाचं सौर पॅनलचं काम केलं तर त्याला मोफत वीज
कायमस्वरूपी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था होती. त्याच्या अनुदानामध्ये कुठली अडचण नाही, त्याच्यासाठी आपण लागेल तेव्हा निधी उपलब्ध करून देत असतो. त्याच्या पुढे आपण सांगितलं गायरानामधील घरकुलं आहेत आणि जी घरकुलं शासनाच्या जागेमध्ये आहेत, गायरानामध्ये आहेत, त्या सगळे घरकुलं नियमानुकूल करण्यासंदर्भात शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांची